क्लास 10 महाराष्ट्र बोर्ड 26 साठी मोस्ट इम्पॉर्टंट अरिथमेटिक प्रोग्रेशनचा 4 मार्काचा हॉट क्वेश्चन तुमच्यासाठी घेऊन आलो. बघा आता इथं काय म्हणताय, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म आणि लास्ट टर्म तुम्हाला दिला एबीसी आणि सम ऑफ टर्म जे आहे अशा प्रकारे काय काढायचे. गिवन काय सगळ्यात पहिले लिहून घेऊ. तुम्हाला T1 ची व्हॅल्यू दिली आहे ई, T2 ची व्हॅल्यू दिली आहे बी आणि Tn ची व्हॅल्यू लास्ट टर्म दिली आहे सी. T2 मायनस T1 म्हणजे होईल बी मायनस ए, बी मायनस ए म्हणजे होते आपली डी ची व्हॅल्यू. आपल्याकडे आता फॉर्म्युला आहे Tn इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी. आता आपण व्हॅल्यू पुट करून टाकू. Tn ची व्हॅल्यू आहे सी आणि डी ची व्हॅल्यू आहे बी मायनस ए. एन मायनस वन चा या ब्रॅकेट सोबत मल्टिप्लाय जर केलो तर हा होईल एन बी मायनस ए मायनस वन बी मायनस ए. आता मायनस वन चा या बी सोबत मायनस वन चा मायनस ए सोबत मल्टिप्लाय जर केलो तर हा होईल मायनस बी प्लस ए. या दोघांना पण इकडे घेऊन येऊ. त्याच्या आधी ए प्लस ए आपण करून टाकू 2a मायनस बी एन बी मायनस ए. आता प्लस 2a इकडे गेल्यावर होईल मायनस 2a मायनस बी इकडे गेल्यावर होईल प्लस बी. बी प्लस सी मायनस 2a मायनस बी मायनस ए मल्टिप्लाय वाला इकडे गेल्यावर होईल डिवाइड म्हणजेच एन ची व्हॅल्यू होईल बी प्लस सी मायनस 2a अपॉन बी मायनस ए. आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे एसएन चा. एसएन इज इक्वल टू एन बाय 2 T1 प्लस Tn. आता एन ची व्हॅल्यू ही जशीच्या तशी पुट करू. डिवाइड मध्ये 2 आहे म्हणून इथे लिहून घेऊ 2. T1 ची व्हॅल्यू आहे ए आणि Tn ची व्हॅल्यू सी इथंच आपल्याला दिली आहे. यांचा याच्यासोबत मल्टिप्लाय करून टाकू वरच्या सोबत आणि डायरेक्ट आपला आन्सर आला. लास्ट मध्ये प्रूव्ह करून टाकू आणि इथं लिहू आपण हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारचा हा सिंपल आणि व्हेरी इम्पॉर्टंट हा जर क्वेश्चन केले तर 4 मार्क तुमचे नक्की फिक्स होऊन जाणार आहे महाराष्ट्र बोर्ड 26 साठी. हा क्वेश्चन जो आहे तो आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. युट्यूबवर पाहत असेल तर सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवर फॉलो करून टाका. पटकन 5000 फॉलोअर्स कंप्लीट करून टाका. तुमच्यासाठी असेच भरभराट क्वेश्चन नवीन मी घेऊन येत राहील. थँक्यू सो मच.